नमस्ते. तर आपण MCQs बघणार आहोत. स्वातंत्र्य चळवळ हा आपला टॉपिक आहे आणि त्यामधले 20 MCQ आपण बघणार आहोत, जे TETसाठी CTETसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे आपला 1885, 1857, 1905 आणि 1919. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1985. तत्पूर्वी आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा झाला पाहिजे. दुसरा प्रश्न आला आहे स्क्रीनवर, आपण बघूया. दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे असहकार आंदोलन, ऑप्शन बी आहे सविनय कायदेभंग आंदोलन, ऑप्शन सी आहे भारत छोडो आंदोलन, डी आहे स्वदेशी आंदोलन. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी सविनय कायदेभंग आंदोलन. तिसरा प्रश्न बघूया. जय जवान जय किसान घोषणा कोणी केली? ए ऑप्शन आहे नेहरू, बी ऑप्शन आहे लालबहादूर शास्त्री, सी ऑप्शन आहे गांधीजी, डी ऑप्शन आहे पटेल. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लाल बहादूर शास्त्रीजी. प्रश्न चौथा बघूया. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी ऑप्शन आहे डॉक्टर राधाकृष्ण, सी ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, डी ऑप्शन आहे अब्दुल कलाम. तर आपलं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन क्रमांक ए. नंतरचा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे 1 मे 1960, बी ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1947, सी ऑप्शन आहे 26 जानेवारी 1950, डी ऑप्शन आहे 1 मे 1956. तर आपलं उत्तर आहे 1 मे 1960 ला आपला महाराष्ट्राची स्थापना झाली. नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6, संविधान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 2 ऑक्टोंबर. तर आपलं ऑप्शन नंबर आहे सी 26 नोव्हेंबरला संविधान दिन आपण साजरा करतो. प्रश्न 7वा बघूया. भारत छोडो आंदोलन सहकार कोणत्या वर्षी झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर ते झालेलं आहे 1942. ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी 1942ला असहकार आंदोलन झालेलं आहे. 8वा प्रश्न बघूया. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर ऑप्शन आहे 1917, 1918, 1919, 1920. तर आपलं उत्तर आहे 1919ला जालियनवाला हत्याकांड झालेला आहे. इथे प्रश्न रिपीट झालेला आहे, तो प्लीज लक्षात घ्या. म्हणजे जालियनवाला बागाचं हत्याकांड हे कधी झालं, कोणत्या इयरला झालं? तर ते झालं 1919ला. स्क्रीनवर 10वा प्रश्न बघूया आपण. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर आंबेडकर, सरदार पटेल. तर आपलं ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. प्रश्न क्रमांक 11 बघूया आपण. आपलं संविधान आहे ते कधी लागू झालं? तर ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 2 ऑक्टोंबर 1950. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 26 जानेवारी 1950ला आपलं संविधान अंमलात आणलं गेलेलं आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. तर भारतीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर भारतीय काँग्रेसची स्थापना A.O. ह्यूम यांनी केली. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर W.C. बॅनर्जी हे होते. आपलं ऑप्शन क्रमांक बी W.C. बॅनर्जी हे होते. नंतर स्वदेशी चळवळ हे कधीपासून चालू करण्यात आली? तर स्वदेशी चळवळ ही बंगालची फाळणी तेव्हापासून चालू झाली. नंतर
सिंहगडचं नाव काय आहे? तर सिंहगडचं नाव कोंडाणा आहे. सायमन कमिशन कधी आले? तर 1928ला आले. तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदी स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन आहे नेहरूजी, टिळकजी, गांधीजी, आंबेडकर. तर आपलं उत्तर आहे सी क्रमांक, गांधीजी. दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन आहे 1928, 1929, 1930, 1932. तर आपलं उत्तर आहे 1930. 19वा प्रश्न करू. करो या मरो ही घोषणा कोणी केली? तर ही घोषणा गांधीजी यांनी केली. भारत छोडो आंदोलनाची घोषणा कुठे करण्यात आली? दिल्ली, मुंबई, कोलकाता, मद्रास. तर भारत छोडो आंदोलनाची घोषणा मुंबई येथे करण्यात आली. ऑप्शन क्रमांक बी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून TETसाठी CTETसाठी मी नवीन असेच MCQ आता 20 टाकलेले आहे. पुढच्या व्हिडिओला सुद्धा खूप महत्त्वपूर्ण MCQ जे परीक्षेमध्ये येणारे आहे ते मी टाकणार आहे. असेच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.